आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पायथागोरसचे प्रमेय हा संपूर्ण घटक अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपण काटकोन त्रिकोण म्हणजे काय हा समजावून घेऊयात। पहा, आपण हा एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे, त्याचा एक कोन हा 90 अंशाचा आहे, त्यामुळे हा काटकोन त्रिकोण आहे। त्याच्या तिन्ही बाजू जर बघितलं आपण नाव देऊयात ए, बी आणि सी। तर ए ही जी बाजू आहे ती उंची आहे, लक्षात ठेवा ही उंची आहे। त्याचबरोबर बी बाजू आहे तो पाया आहे, या त्रिकोणाचा पाया। आणि सी जी बाजू आहे तो कर्ण आहे, तो काय आहे तर कर्ण आहे। पायथागोरस प्रमेयामध्ये आपल्याला एक सूत्र पाठ ठेवायचं आहे, ते म्हणजे पहा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। तर हे सूत्र आपल्याला पाठ ठेवायचं आहे, परंतु आपण उदाहरण सोडवताना मात्र या सूत्राचा वापर करणार नाही। पाहूयात मग पायथागोरस प्रमेयावरील सराव उदाहरणे। प्रश्न क्रमांक 1, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेमी व 15 सेमी आहेत, तर कर्ण किती? तर एक काटकोन त्रिकोण आहे, एक काटकोन त्रिकोण काढूयात आपण। हा एक काटकोन त्रिकोण आपण काढलेला आहे। ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेमी व 15 सेमी आहेत। अनुक्रमे 8 सेमी, एक बाजू आहे 8 सेमी आणि दुसरी बाजू आहे 15 सेमी। तर त्या त्रिकोणाचा कर्ण किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, हा कर्ण काढायचा आपल्याला, त्यामुळे काय करायचं आपल्याला, फक्त 8चा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग, पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग, उंचीचा वर्ग। 8चा वर्ग किती 64 अधिक 15चा वर्ग किती येतो 225। यांची बेरीज करा, ह्यांची बेरीज किती येणार आहे 5 अधिक 4 9, 6 अधिक 2 8 आणि 2 आहे तसेच 289। आता फक्त याचं वर्गमूळ काढायचं, फक्त याचं वर्गमूळ काढायचं, किती येणार वर्गमूळ 17, 17चा वर्ग 289 आहे, त्यामुळे किती 17 सेमी। तर कर्ण किती येणार आहे 17 सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने आपण काही सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, एका काटकोन त्रिकोणाचा पाया 7 सेमी व उंची 24 सेमी आहे, तर कर्ण किती? तर हा प्रश्न आपल्याला मागील प्रश्नागतच सोडवायचा आहे। पहा, हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाचा पाया किती आहे, पाया 7 सेमी, पाया आहे 7 सेमी आणि उंची जी आहे ती आहे 24 सेमी, उंची आहे 24 सेमी। तर कर्ण बरोबर किती? तर कर्ण बरोबर किती? तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर पायाचा वर्ग अधिक 24चा वर्ग करायचा आहे। 7चा वर्ग किती 49 अधिक 24चा वर्ग 576। आता यांची बेरीज करायची आपल्याला, यांची बेरीज जर केली तर किती येते 625, किती येते 625। आणि जे आपण बेरीज केलेली आहे वर्गाची त्याचं फक्त काय करायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे। कोणाचा वर्ग आहे हा 25चा वर्ग, त्यामुळे कर्ण बरोबर किती येणार आहे 25 सेमी। आपल्याला या पद्धतीने प्रश्न सोडवता येईल आणि त्यामुळे त्रिकूट कोणतं तयार होईल 7 24 25। पायथागोरसचं त्रिकूट कोणतं तयार होईल, यामुळे 7 24 आणि 25 हे पायथागोरसचं त्रिकूट या ठिकाणी तयार होईल। तर अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो। प्रश्न क्रमांक 3, एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 15 सेमी व एक बाजू 12 सेमी आहे, तर दुसरी बाजू बरोबर किती? तर पहा, एक काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण दिलेला आहे, कर्ण किती दिलेला आहे 15 सेमी, कर्ण दिलेला आहे 15 सेंटीमीटर आणि एक बाजू दिलेली आहे 12, एक बाजू दिलेली आहे 12। तर आपल्याला दुसरी बाजू बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर पहा, एक बाजू दिलेली आहे 12 सेमी, 12 सेमी, तर दुसरी बाजू बरोबर किती म्हणजे उंची बरोबर किती?
तर पहा आपल्याला काय करायचं आहे, कर्णाचा वर्ग करायचा आहे. कर्ण वर्ग म्हणजे 15चा वर्ग, 15चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग 12चा वर्ग अधिक आता प्रश्नचिन्हाचा वर्ग, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही किंमत काढायची आहे. तर आता 12चा वर्ग किती, 12चा वर्ग 144 अधिक प्रश्नचिन्हाचा वर्ग म्हणजे ही किंमत आपण काढणार आहोत. आणि 15चा वर्ग किती 225. आता 225 हे अधिक आहे, इकडे वजा होईल 144 वजा होईल इकडे बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग. पहा 225 मधून 144 गेले, 225 मधून 144 गेले, 5 मधून 4 गेला 1. आता या ठिकाणी 22 होतील, 22 मधून जर 14 घालवले आपण तर पहा 22 मधून 14 घालवायचे, 6 आणि 2 8, 81 बरोबर प्रश्नचिन्ह वर्ग. म्हणजे याचं आता वर्गमूळ काढायचं आपल्याला बरोबर. तर दुसऱ्या बाजूचा वर्ग काय निघेल, पहा दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर किती निघेल, तर 81चं वर्गमूळ काढा. 81चं वर्गमूळ ते येईल 9 सेंटीमीटर. किती येईल 9 सेंटीमीटर. त्यामुळे ही बाजू असणार आहे 9 सेमी, 9 सेमी. त्रिकूट कोणतं तयार होतं पायथागोरसचं, 9 12 15, 9 12 आणि 15. तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येईल. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 50 सेमी व एक बाजू 30 सेमी आहे, तर दुसरी बाजू किती. तर हा प्रश्न सोडवूयात आपण. हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाची एक बाजू आहे 30 सेमी, एक बाजू आहे 30 सेमी आणि दुसरी बाजू आहे 50 सेमी. दुसरी बाजू आहे म्हणजे कर्ण किती आहे 50 सेमी आहे, तर दुसरी बाजू किती, कर्ण 50 सेमी पाया 30 सेमी. आता सुरुवातीला काय करायचं, जर शून्य असेल ना तर हा शून्य जरा थोडासा बाजूला ठेवूयात आपण. शून्य काय करूयात थोडासा बाजूला ठेवूयात. तर सुरुवातीला 5चा वर्ग करूयात आपण, कर्णाचा वर्ग 5चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग 3चा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग प्रश्नचिन्हाचा वर्ग. 5चा वर्ग किती 25 बरोबर 3चा वर्ग 9 अधिक प्रश्नचिन्हाचा वर्ग. 9 अधिकमध्ये आहेत ते इकडे 25 मधून वजा होतील आणि इकडे काय राहील प्रश्नचिन्हाचा वर्ग. पहा 25 मधून 9 गेले तर किती राहतील 16. 25 मधून 9 गेले 16 राहतील बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग. आता 16चा वर्गमूळ काढायचा आहे. 16चं वर्गमूळ तुम्ही काढून घ्या. 16चं वर्गमूळ जर काढलं तर किती येतं 4 सेमी. किती येईल 4 सेमी, 4 सेमी. आता इथे शून्य होता, इथे शून्य होता, त्यामुळे इथे पण शून्य द्या. म्हणजे काय येणार आहे प्रश्नचिन्ह बरोबर किती येईल 40 सेंटीमीटर. हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाचा पाया 30 सेमी, उंची 40 सेमी जी आपण काढलेली आहे आणि कर्ण किती आहे 50 सेमी. तर अशा सहज व सोप्या पद्धतीने आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. भाग 1 मध्ये आपण त्रिकोणाचा कर्ण, पाया आणि उंची समजावून घेतलेली आहे. भाग 2 मध्ये आपण बाकीचे सर्व प्रश्न घेणार आहोत.